महापालिका क्षेत्रातील मालमत्तांवर मनपातर्फे लावण्यात आलेला कर अवाजवी असल्याचा ठपका ठेवत इथल्या काही नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली। या याचिकेची पहिली सुनावणी बुधवारी 12 जून रोजी न्यायमूर्ती सांबरे यांच्या द्विस्तरीय खंडपीठात पार पडली आहे। सुनावणी दरम्यान न्यायालयानं मागितलेले उत्तर सादर करण्यासाठी मनपातर्फे 4 आठवड्यांची मुदत मागण्यात आली आहे। न्यायालयानं ती नाकारून मनपाला 3 आठवड्यांचा वेळ दिला असं याचिकाकर्त्यांतर्फे सांगण्यात आलंय। त्यामुळे या याचिकेवरील सुनावणी तेवढा काळ पुढे ढकलली आहे। इथल्या प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट अशोक जैन यांच्या नेतृत्वातील पीपल्स फोरम, चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट्स अँड इंडस्ट्रीज, क्रेडाई आदी संस्थांनी मिळून ही याचिका दाखल केली आहे। न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होण्यापूर्वीच न्यायालयानं ही याचिका स्वीकृत केली आहे। दरम्यान या याचिकेच्या अनुषंगानं मनपाला आपली बाजू मांडण्यास सांगितलंय। त्या अनुषंगानं उच्च न्यायालयातील ज्येष्ठ अधिवक्ता ॲडव्होकेट भांगडे यांनी पालिकेतर्फे युक्तिवाद केला। त्यांनी पालिकेला 4 आठवड्याची मुदत द्यावी अशी मागणी केली होती। मालमत्ता कर अवाजवी असल्याची बाब अनेकांना पटल्यामुळं अमरावतीत यावर्षी कर वसुलीला मोठा ब्रेक बसला। मार्च 2024 नंतर सवलतीच्या दरात कर भरणा करण्यासाठी पालिकेनं वेळोवेळी मुदतवाढ दिली। सध्याही जून अखेरपर्यंत ती मुदतवाढ कायम आहे, मात्र तरीही नागरिकांनी कर भरण्याकडे दुर्लक्ष केलंय।